मुंबई नाका या ठिकाणी वर्दळीच्या भागामध्ये एका विद्यार्थिनीची बॅग सापडली असता ती तात्काळ त्या मुलीपर्यंत पोहोचवण्याचं विधायक कार्य सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश जाधव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब कुटे, मुंबई नाका ट्रॅफिक सिग्नल यांनी केलं। त्यामुळे त्या विद्यार्थिनीच्या शालेय शिक्षणाचं ओरिजिनल डॉक्युमेंट असल्यानं तिला पुढील शिक्षणासाठी त्याचा उपयोग झाला। त्याचबरोबर त्या बॅगेमध्येच रोख रक्कम देखील सापडली असल्यामुळे वर्दीतील आणि सामान्य नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा यातून दिसून आला। या कार्यामुळे मुंबई नाका इथं नियुक्त असलेल्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विशेष कौतुक होत आहे। कॅमेरामन कमलाकर तेवढेसह निलेश केदारे, वेद न्यूजसाठी मुंबई नाका, महात्मा फुले चौक, नाशिक। मी कल्याणी भीमराव भागवत मुंबई नाक्यावरनं जात असताना घाई गडबडीमध्ये माझी बॅग पडली। त्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते, 4-5 हजार रुपये होते, माझा मोबाईल होता। पोलिसांचे लोंढे साहेब, जाधव साहेब आणि कुटे दादांच्या सहकार्यामुळे मला माझी बॅग लगेच मिळाली। धन्यवाद। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे, मुंबई नाका सर्कलला ड्युटीला असतो। मला सहकारी ASI जाधव साहेब आणि कुटे दादा, आम्ही इथे मोटर व्हेकल कारवाई करत असताना कुटे दादांचं त्या बॅगेकडे लक्ष गेलं। ते बॅग कुटे दादांनी आणली। आम्ही ती चौकशी करून एका पंचासमक्ष चौकशी करून त्याचं चेक केलं तर त्याचं महत्त्वाचे डॉक्युमेंट, मोबाईल आणि काही रक्कम भेटली। आणि ती रक्कम आम्ही सदर व्यक्तीचा तात्काळ मोबाईलद्वारे त्याचे आलेल्या कॉल डिटेल्स घेऊन त्याला कॉन्टॅक्ट करून त्या महिलेला ताबडतोब बोलवलं आणि आमच्या कुटे यांच्याच म्हणजे उत्कृष्ट कामगिरीमुळे ती बॅग दुसऱ्याच्या कोणाच्या हातात न जाता ती डायरेक्ट त्यांनी आणली आणि माझ्याकडे दिल्यामुळे आम्ही पोलिसांशी संपर्क साधला। जर कोणी बॅगवाल्याला तर आमच्याकडे पाठवा आणि आम्ही कुठेनी ते प्रयत्न करून ती बॅग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली। त्यामुळे कुटेचं याच्यात महत्त्वाचं मोलाचं श्रेय आहे।